मी अशोक सांडू जाधव, माजी सरपंच बोडखा, तालुका खुलताबाद, जिल्हा औरंगाबाद। मी 1995 पासून राजकारणात सक्रिय झालो। मी 1995 ला ग्रामपंचायतची निवडणूक लढून सुरुवातीला सरपंच झालो। त्यानंतर 5 वर्षांनंतर उपसरपंच झालो। त्यानंतर 5 वर्ष ग्रामपंचायतीचा सदस्य होतो। या चालू इलेक्शन मध्ये 3 वर्ष सरपंच असून आता ग्रामपंचायतीचा सदस्य आहे। मी माझ्या गावामध्ये माझ्या राजकीय 25 वर्षाच्या जीवनामध्ये पुष्कळशी विकासाची कामं केली। माझ्या गावामध्ये पिण्याला पाणी नव्हतं, कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना राबवून बोडखा गावात कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना चालू आहे। माझ्या बोडखा गावात संपूर्ण वस्त्यामध्ये सिमेंटीकरण केलेले आहे। माझ्या बोडखा गावामध्ये 1ली ते 8वी उर्दू माध्यमाची शाळा आहे, 1ली ते 8वी मराठी माध्यमाची शाळा आहे, 12वी पर्यंत संस्थेची शाळा आहे। माझ्या गावात नवीन शाळेच्या खोल्या असेल, नवीन अंगणवाड्याचे बांधकाम असेल। माझ्या 25 वर्षाच्या कार्यकालात मी माझ्या गावात 8 पाझर तलाव केले। मग गावातील स्मशानभूमी शेड असन, कब्रस्तान असन, याचं शिवशोभीकरण केलं। माझ्या बोडखा गावाच्या अंतर्गत गंदीश्वर हे गाव आहे, तिथे चालू वर्षी 53 लाखाची कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना राबवली। गंदीश्वर या गावामध्ये सर्व सिमेंटीकरण केले। गंदीश्वरच्या बाजूलाच एक गोरडमळी वस्ती आहे, तिथे पाणी पुरवठा योजना राबवली। गंदीश्वर येथे अंगणवाडी असेल, तिथे सिमेंटी रोड असेल। या 25 वर्षाच्या जीवनामध्ये बरेचसे गंदीश्वर, गोरडमळी, बोडखा या गावची मी विकासाची कामे केली। यानंतर मला पुन्हा येथे पत्रकार भवनामध्ये नालंदा ऑर्गनायझेशन संस्थेतर्फे महाराष्ट्र रत्न आदर्श सरपंच हा पुरस्कार मिळाला। त्यानंतर 4 महिन्याने अहिल्यानगर येथे राज्यस्तरीय आदर्श सरपंच म्हणून माझी निवड होऊन तिथं मला पुरस्कार मिळाला। परत 4 महिन्याने अहिल्यानगर येथेच महाराष्ट्र गौरव हा पुरस्कार मला मिळाला। आणि आता 30 ऑक्टोबरला अहिल्यानगर येथे सरपंच सेवा संघटनेचे मराठवाड्याचा अध्यक्ष म्हणून हा पुरस्कार मला मिळाला। या पुरस्कारामध्ये तालुक्यातील सर्व सरपंच संघटित करून गावच्या सरपंचाचे, गावच्या विकासाची काही कामे असतील, मला हे पद मिळाल्यामुळे मी सर्व माझ्या तालुक्याचे, जिल्ह्याचे जे प्रश्न माझ्या पुढे येतील ते विकासाची कामे करून मी माझा पदभार स्वीकारतो। तालुका खुलताबाद याच्या तर्फे मी गावतर्फे अशोक सांडू जाधव यांना काम चांगलं केल्याबद्दल त्याची नियुक्ती करण्यात आली। मराठवाडा सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष हे इमानदारीच्या कामाची पावती त्याला मिळाली। या आमच्या बोडखा गावतर्फे यांचं स्वागत करण्यात येत आहे।